नमस्कार. आपण ऐकतोय संक्षिप्त श्री गुरुचरित्र. आजचा आपला अध्याय चालला आहे दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरवपुरी राहती श्री दत्त, श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, अनेक लीला दावित, लोकोद्धारा कारणे. ऐसी काही वर्षे जात, मग म्हणती भक्तांप्रत, आम्ही आता होऊ गुप्त, येथोनिया अवधारा. होऊ येथोनी गुप्त, जावोनी राहू कर्दळी वनात. काही काळ तप करीत, राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत, अवतार घेऊ महाराष्ट्रात. नृसिंह सरस्वती नामे प्रख्यात, होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत, कृष्णा नदीत होती गुप्त. श्रीशैल्य पर्वती प्रकटत, महास्वामी अवधारा. काही काळ राहोनी तेथे, कर्दळी वनी प्रवेशत. समाधी लावोनी बैसत, काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जोनी, अवतार घेती श्रीपाद मुनी. कारंजा ग्राम म्हणोनी, महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत, उपजता ओम म्हणो लागत. लोक आश्चर्यचकित, म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही, बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही, ओम ऐसे म्हणोनिया. दिवस रात्र ओम म्हणत, ओम ध्वनी गृहीत गुंजत. ओम प्रकटला म्हणत, लोक विस्मये तेधवा. ऐसी जाती वर्षे 7, बालक ओम राहे म्हणत. परीन काही बोलत, चिंतित होती सर्वही. इतरे जन जे बोलत, ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओम म्हणत, आणिक काही बोलेना. अंती पुसती तयासी, सांग तू केव्हा बोलसी. बालक खूण करून त्यासी, सांगतसे ते अवधारा. खूण करोनी दावित, मौंजी बंधन करा म्हणत. उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणतसे. ऐसे ऐकोनी माता पिता, मौंजी बंधन तत्वता. करो म्हणती निश्चिता, तयारी करो लागले. सुमुहूर्त पाहोनी उपनयन, केले पहा मौंजी बंधन. बालक वेद मंत्र म्हणून, निज मौनाते सोडी तसे. सर्वान आश्चर्य वाटत, बालक पहा वर्षे 7, वेदमंत्र म्हणू लागत. अवतार म्हणती दत्ताचा. तव नरसिंह सरस्वती, म्हणती सर्व लोकांप्रती. आम्ही संन्यासी असो यती, गृहीन राहू निश्चय. ऐसे सांगोनी सर्वांप्रत, निघाले स्वामी हिमालयात. तेथे तप आचरित, लोकोद्धारा कारणे. तेथून या पुन्हा परत, तीर्थयात्रा करीत करीत. औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊनी राहिले. भिलवडी ग्रामा समीपत, औदुंबर स्थान प्रख्यात. आज जहाले असत, दत्तस्थान म्हणून या. 4 मास राहती तेथे, शक्ती ठेविती अमुप. पादुका तेथे स्थापित, जगदोद्धारा कारणे. ते औदुंबर पादुका स्थान, आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण, ऐसे तीर्थस्थान ते. उदरव्यथेने पीडित, ब्राह्मणा करीती व्याधीमुक्त. मूढा विद्वान करीत, ऐसा महिमा जयाचा. माधव विप्रासी ब्रह्मज्ञान, देती स्वामी कृपा करोन. सायन देवासी अभयदान, श्री गुरु कृपे मिळतसे. भक्तांसी उपदेश देती, देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावाया. सर्व येथे राहणार, काही न येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार, हेची जीवाचे सांगाती. सायनदेव दत्तभक्त, कडगंजी ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत, केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायन देवासी म्हणत, सदैव तुझ्या वंशात. दत्तभक्ती राहे नांदत, प्रिय भक्त आमुचा तू. सायनदेव महाभक्त, तयासी स्वामी सांगत. आम्ही तुमचे गावा समीपत, भविष्यकाळी वास करू.
सायन देवाचे वंशात महाभक्त जन्मा येत, नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे, दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात, तेथे भेटती महासिद्ध शिष्य पहा श्री गुरूंचे, सरस्वती समणती सिद्ध तू लिही श्री गुरुचरित्र, श्री गुरु कथा त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊन हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाण आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त पिता गंगाधर असत, सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्री गुरूंचे. सायन देवासी आश्वासित तव ग्रामा समीपत, गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माझारी. सायन देवासी आश्वासून श्री गुरु करीती प्रयाण, औदुंबर स्थानी येऊनी कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त, तेथून पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथून पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती, 12 वर्षे तेथे राहती जप करती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. इथेच आपला दुसरा अध्याय आपण पूर्ण करणार आहोत. ओवी संख्या आहे 40. ओम श्री गुरुदत्ताय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.